भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजश्री कदम. आजची रेसिपी आहे ओल्या तुरीचा भात. चला तर मग इथं 4 वेलची घेतलेले, हिरवी वेलची, दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, मोठी वेलची एक घेतलेला आहे, लवंग घेतलेले 4-5, 2 तमालपत्र घेतलेले, 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, कांदा आणि ओली तूर आहे ना 1 वाटी घेतलेले, तसंच 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे. आणि जेवढा तांदूळ आहे तेवढेच तूर घेतलेले आहे. भरपूर असा तुरीचा वापर केलेला आहे त्याच्यामध्ये. तुरीचा भात करते म्हटल्यानंतर तूर भरपूर घेतलेले आहे. आणि आता अर्धी पळीभर आता त्याच्यामध्ये तेल घालून घेऊ. जिरं मोहरी, आता जिरं मोहरी तडतडलेले सगळे खडे मसाले त्याच्यामध्ये ॲड करायचं. आरोमा खूप मस्त येतो. भरपूर असा आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे ते घालून घेऊ. कांदा आणि आता त्याच्यामध्ये 2 ओल्या मिरच्या घालून घेऊ. ही भरपूर अशी तूर आणि तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे हे. आणि ते ज्या वेळेला आपण तेलामध्ये तूर टाकलो ना तर तूर चटचट उडायला लागते, म्हणून लगेच त्याच्यामध्ये तांदूळ ॲड करायचं आणि तांदूळ देखील भाजून घ्यायचं याच्यामध्ये. म्हणजे भात आहे ना आपला एकदम सुट्टा सुट्टा होतो आणि एकदम असं खायला मस्त लागतो. लग्नातला जसा भात होतो ना तसाच हा पण भात लागतो. खूप भन्नाट म्हणजे भन्नाटच लागतो. आता परतून घेऊ आणि त्याच्यामध्ये ना आता हळद अर्धा चमचा घालून घेऊ आणि ते पण परतून घ्यायचं व्यवस्थित. आणि पटकन 4 शिट्ट्या दिल्या ना हा भात तयार होतो. भाजीला काही नसेल तर हा भात करायला हरकत नाही. आता अर्धा चमचा त्याच्यामध्ये गोडा मसाला देखील घालून घेऊ आणि मॅगीचा 1 पाकिट घेतलेलं आहे ना ते पण घालून घ्यायचं. म्हणजे कसं मॅगीमुळे एक त्या मसाल्यामुळे खूप छान टेस्ट येते. प्रत्येक मसाल्याची एक टेस्ट वेगळी असते. आणि आता हा पण परतून घेऊ व्यवस्थित. अर्धी वाटी कोथिंबीर ते देखील ह्याच्यामध्येच ॲड करूया, म्हणजे छान त्याला चव येते. आणि 4 वाटी गरम पाणी घेतलेलं आहे उकळलेलं, कारण तांदूळ जुना आहे म्हणून 4 वाटी घेतलेले. थोडीशी साखर, चवीनुसार आता घालू मीठ आणि पुन्हा एकदा हे ढवळून घ्यायचं आहे. आणि ह्याला झाकण लावायचं आणि 4 शिट्ट्या दिल्या ना आत मस्त भात तयार होतो पटकन. फार असा वेळ लागत नाही. आणि ह्याच्याबरोबर सोबत गोड लोणचं किंवा एखादा पापड असेल ना तर मस्त जेवण तयार होतं. बाकी काही करावं लागत नाही. आणि शिट्टी पण झालेली आहे. गरमागरम भात आपला तयार आहे. हा काढून घेऊ बाऊलमध्ये आता. आणि वरून थोडीशी तुपाची धार सोडली ना गरमागरम छान लागतो हा भात. आता हा काढून घेऊ बाऊलमध्ये. हा तयार झालेला भात. आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका, तसेच कमेंट करण्यास विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थांनी तोपर्यंत धन्यवाद.